नमस्कार मंडळी, माझं नाव भूषण आणि मराठी गार्डनर या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज आपण होम गार्डनिंगचा 9वा भाग करत आहोत आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही घरच्या घरी गवतीच्या लागवड कशी करायची ते पाहू शकता। जसं की तुम्हाला माहितीच आहे की गवती चहा एक औषधी वनस्पती आहे। त्यामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीसेप्टिक यासारख्या अनेक प्रॉपर्टीज असतात। सर्दी तापामध्ये गवती चहा खूप गुणकारी मानली जाते। तसेच दमून आल्यानंतर गवती चहा घालून केलेला चहा जर तुम्ही पिला तर तुमचा थकवा कुठल्या कुठे पळून जाऊ शकतो। या झाडाची लागवड करणे खूप सोपे आहे। तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून ती पाहू शकता। गवती चहाचे झाड खूप वेगाने वाढत असते व त्याला नवीन नवीन फुटवे फुटत असतात। गवती चहाचे झाड जर तुमच्या मित्राकडे, शेजाऱ्यांकडे किंवा पाहुण्यांकडे असेल तर तुम्ही त्यांच्याकडून 3-4 फुटवे जर घेऊन आला तर हे झाड तुम्हाला तुमच्या घरात लावता येईल। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे ते झाडाचे फुटवे असतात। ते मी माझ्या मित्राकडून घेऊन आलो आहे। माझ्याकडे नवीन माती उपलब्ध नसल्या कारणामुळे मी माझ्याकडे असलेली जुनी मातीच वापरत आहे। त्यामुळे थोडेफार मातीचे गुठळ्या झाले आहेत, ते मी आता फोडून घेणार आहेत प्रथम। जर तुम्ही जुनी माती वापरणार असाल तर ती पहिले 2 दिवस सूर्यप्रकाशात चांगली सुकून घ्या, जेणेकरून त्यामध्ये असलेल्या किडी कीटक असतील त्या निघून जातील। ही माती आता आपल्यास वापरण्यास तयार झाली आहे। आता आपण प्रथम त्या फुटव्यांची छाटणी करून घेऊ। मे महिन्यामध्ये गवती चहाच्या पानांना डॉर्मन्सीचा काळ असतो, त्यामुळे ती पाने सुकतात। ही सुकलेली पाने आपण प्रथम कट करून घेत आहोत। त्यानंतर आता ते फुटवे आपण 4 ते 5 इंच एवढ्या उंचीपर्यंत ते कापून घेत आहोत। त्यामुळे त्या फुटव्यांची जोमाने वाढ होण्यास मदत होईल। अशा प्रकारे आपण सर्व ते कापून घेतले आहे। उर्वरित हिरवी पाने आहेत त्याचा वापर तुम्ही चहामध्ये करू शकता। गवतीच्या लागवडीसाठी आपण जुन्या कुंडीचाच वापर केला आहे। आपण प्रथम त्याचे ड्रेनेज होल चेक केले आहेत। त्यानंतर खालच्या थरामध्ये थोडे दगड व त्यावर गवती चहाची सुकलेली पाने आपण टाकणार आहोत। हे असे केल्याने त्या झाडाला चांगल्या प्रकारे ड्रेनेज मिळेल। त्यावर आपण थोडा आधी मातीचा थर घालत आहोत। त्यानंतर हे फुटवे आपण थोड्या थोड्या अंतरावर लावत आहोत।
गवतीचे झाड आहे का हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.